शंकरपट म्हटला का तिथं शेकडो बैलांचा वावर असतो, पण त्या शेकडो बैलामधून जास्तीत जास्त 10 ते 15 नंबरवाले बैल हे लोकांच्या समोर येतात किंवा त्यांना पाहायला मिळते किंवा लोक तिथे नंबर आल्यावर त्या बैलांना पाहायला जातात. पण पटात शेकडो बैल आल्यानंतर प्रत्येक मालक हा त्या बैलांची व्यवस्थापन योग्यरित्या करतो, पण कुठं कुठं त्यांना नंबर येत नाही. अशा वेळेस नामांकितच नाही पण पटात खेळणारे जे बैल आहेत, नंदी आहेत, त्या सर्वांचा आपल्याला गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळालं पाहिजे. म्हणून हा खटाटोप हा आहे महाकाल ज्यांनी बुलेट घेतली होती बैरमच्या यात्रेत. असे अनेक नामांकित काही जुन्या म्हणजे 3 ते 4 वर्षाच्या पटात आलेले असे सुंदर सुंदर बैल आपल्यासमोर गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवता. हा भीमा ज्यांनी जवळजवळ 80 ते 90 पट मारले, हे गावरानी गोरे आहेत. असे अनेक देखणे बैल हा राजाभाऊ यांचा बैल आहे. ते व्यवस्थापन करताना म्हणजे बैलाचा दोर जरी लावायचा असला तर त्याचं एकदम व्यवस्थित तो दोर लागला पाहिजे, असं हे पटाचं नियोजन राहते. त्याकरताच सर्व जे बैल आहेत नामांकित सोबत बैलगाडा शर्यतीत खेळणारे हा सर्जा ज्याने फॉर्च्युनर घेतली होती, असे सर्व बैल मला दाखवण्याचे मी प्रयत्न करत आहोत. बैल एका जागी बांधल्यानंतर थोडीशी जसे आपण एकामेकासोबत खेळतो तसे हे बैलसुद्धा खेळतात. याचं हे समोर आपले ज्वलंत उदाहरण. बैल जास्तीत जास्त म्हैसूर जातीचे आहेत आणि प्रत्येक मालकाची तिथे खरेदी केवढीची आहे, त्यानंतर त्याची 4 व्हीलर आणि त्याचे माणसं ही सर्वात जबरदस्त रावटी आहे. म्हटलं ती राठोड साहेबाची तुफान, म्हटलं रामप्रसाद सेठ यांचा कॅप्टन, याची आहे 16,51,000 खरेदी. चौऱ्यांनी घेऊन बैरमच्या बच्चूकडच्या यात्रेत 1 नंबर घेतला. हा सर्जे आहे. हे बैल जेव्हा सोडतो तेव्हा तिथे नेलेले बैल आहेत. हे हा बैल भीमा आहे. सुंदर देखणे बैल आहेत. हा शिवा आहे. असे अनेक बैल आपल्याला दाखवले आहेत. असेच व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका.